पुण्याला काल रात्री झालेल्या पावसानं चांगलं झोडपलंय। पावसामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला गेलाय। खडकवासलातील विसर्गामुळे मुठा नदी दुथडी भरून वाहतीये। पाण्याचा प्रवाह वाढला तर भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। पुण्यात काल रात्री घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस झाला। शहरातही मोठ्या स्वरूपाचा पाऊस झाला आणि आपण त्याचा परिणाम म्हणून पाहतोय की नदीपात्रामध्ये जो विसर्ग आहे तो वाढवण्यात आलेला आहे। खडकवासला धरणातून नदीपात्रात सध्या 6000 क्युसेक पेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे नदीपात्र जे आहे ते आपल्याला दुथडी भरून वाहताना बघायला मिळते। खरं म्हणजे भिडे पुलाचा जो सगळा परिसर आहे या सगळ्या परिसरामध्ये जेव्हा साधारण 15000च्या वर क्युसेकने पाणी सोडलं जातं तेव्हा भिडे पूल जो आहे तो पाण्याखाली जातो। मात्र सध्या गरजेनुसार पाण्याचा जो विसर्ग आहे तो केला जाईल अशा पद्धतीची माहिती जी आहे ती विभागाकडून देण्यात आलेली आहे। समोरच्या बाजूला आपण जर भिडे पुलाकडे नजर मारली तर अजून जवळपास 10000 क्युसेक इतकं जर पाणी सोडलं तर या पुलाला पाणी लागू शकतं। मात्र अद्याप 6000 क्युसेकनं विसर्ग सुरू असल्यामुळे भिडे पुलाची ही सगळी आत्ताची परिस्थिती आपल्याला दिसते। एव्हाना या भागातले जे नदीपात्रातले रस्ते आहेत ते देखील या ठिकाणी सुरू आहेत। काल रात्री मोठा पाऊस झाला, त्यानंतर सकाळपासून पावसानं विश्रांती घेतलेली आहे। ढगाळ वातावरण सगळीकडे दिसतंय। हलक्या स्वरूपाचा आजही पाऊस पुण्यात पडू शकतो अशा पद्धतीचा हवामान विभागाचा अंदाज आहे। सकाळपासून पावसानं विश्रांती घेतलेली जरी असली तरी खडकवासल्यातून जो विसर्ग आपल्याला बघायला मिळतोय त्याचा परिणाम नदी जी आहे ती वाहताना नदीचं पात्र कशा पद्धतीनं आणि भिडे पुलाला पाणी लागायला अजून बराचसा अवधी आहे, कारण तितक्या स्वरूपाचा मोठ्या स्वरूपाचा पाऊस अजून पडलेला नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह मी ज्ञानेश्वर चौकमल, पुढारी न्यूज, पुणे।